आज रामनवमी आहे। खरं तर प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता यांनी 14 वर्षांचा वनवास भोगलेला। याच वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली अनेक ठिकाणं आपल्या महाराष्ट्रात आहेत। यापैकी एक म्हणजे अकोला जिल्ह्यातील चिंचोली रुद्रायणीचं रुद्रायणी मंदिर। चला तर मग भेट देऊया आदिशक्तीच्या 108 विद्यापीठांपैकी 14वं पीठ असलेल्या रुद्रायणी गडाला। हिरव्यागार डोंगरावर विराजमान असलेलं रुद्रायणी देवीचं मंदिर। अकोल्यापासून 35 किलोमीटरवर शक्तिपीठांच्या मांदियाळीतलं 14वं शक्तिपीठ मानलं जातं। वैशिष्ट्य म्हणजे रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिरात राम जन्माचा उत्सव देखील मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। सकाळी रामाची पूजा वगैरे होऊन राम जन्माचे हरी कीर्तन वगैरे करण्यात येते। त्याचप्रमाणे दुपार 12च्या नंतर महाप्रसादाचे वाटप होते। हा कार्यक्रम झाल्यानंतर इथं नित्यनेमाचा कार्यक्रम म्हणजे दररोजची सकाळची पूजा, संध्याकाळची आरती, मध्ये काही भजन मंडळ वगैरे जर आले तर त्यांचा भजनाचा कार्यक्रम होत असतो। प्रभू रामचंद्र वनवासाच्या काळात या ठिकाणी 2 वेळा येऊन गेल्याची आख्यायिका आहे। राम सीता वनवासात असताना या इथे मुक्कामी आले होते, तर मातेनं त्याने मागितलं बा काय तुम्ही इथं आले, कशाहून आले म्हणून त्यांनी त्याची आठवण म्हणून या तलावामध्ये त्यांची पादुका आहेत, आठवण म्हणून त्यांनी कमळाची फुलं दिली। हे कमळाची फुलं आपल्याला कुठंच दिसत नाही। मंदिराच्या पायथ्यालगतच कमळ तलाव आहे। पायाच्या आकाराच्या तलावाला पद्मा तलाव असंही म्हटलं जातं। कमळाची मनमोहक फुलं वाहून देवीची आराधना केली जाते। रुद्रायणी देवीची ही शेंदरी मूर्ती मातृत्वासोबतच शक्तीचंही प्रतीक आहे। त्यामुळे रामनवमीच्या दिवशी रुद्रायणी देवीचं दर्शन भाविकांसाठी सुदिन आहे हे निश्चित। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोला।